रात्र झाली, थेंब थेंब पाणी चालू झाला. पण आता आम्हाला रास लागते अंधारामध्ये एवढ्या ढगाळी वातावरणामुळे आमच्या बॅटरीला अजिबात करंट राहिलाच नाही. त्यामुळे आमची डुकराने तेवढी नुकसान केली. आता डुकरं हाकलल्याशिवाय गत्यंतरच नाही. मग काही हो तिकडं रातच्या टाईमले पाणी येवो, पाऊस येवो, डुक्कर येवो, साप येवो, काही येवो, आता राहिल्याशिवाय आता गत्यंतरच नाही. आता माल वाचवायचा हंत, पोटाचा प्रश्न आहे शेवटी, माल म्हणणे आपला म्हणलं तर. आता काय उपाय नाही राहिला. आता बसलो डुकरं पाहत. बापू येत आहे तिकून, कवा येते का बापू? बापू चिवडा आणतो म्हणे. आणि पुन्हा ते हे आणतो म्हणे वाजवासाठी पिपा. आता पिपा वाजवाचं भोवताली फिरायचं वावराच्या 8-9 वाजेपर्यंत राहायचं आणि घराकडे चाललं जातं. मग रात्री किती खाते माहीत नाही मला. आता असतं अर्धा पाऊण जेकण नुकसान केली आमची कपाशीची. आता रात्रभर पण किती करते माहीत नाही. कारण तर सभोवताली आमच्या अशी हिरवी कंच कपाशीच नाही अजिबात लोकांची. आमचीच कपाशी चांगली आहे. कारण तर मी टेक्निकल वापरतो. मी खर्चले पास नाही, अजिबात भेट नाही खर्चले. त्यामुळे मग पराठी चांगली आहे. पण आता महेश पराठीच्या याच्यावर आता नुकसान होत आहे. कारण तर हिरवे कंच पराठ्या अजिबात नाही लोकांच्या झाल्या. लोकांच्या पराठ्या पिवळ्या पडल्या. आमची पराठी हिरवी कंच आहे आणि कोवळे कोवळे बोंडे लागायला लागले. म्हणून आमच्या कपाशीवर आता डुकरं जोर मारायला लागले पाहता. अशी गोष्ट झाली भावांनो. आता कसं आता का आता तुम्ही सांगा यावर. आता आमचं असंच जीवन जाते शेतकऱ्याचं.